जनता आपल्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अटके संबंधात आपण एसपी ऑफिस ऍडिशनल एसपी मॅडम यांच्याकडे चाललेलो आहे। आता आपण फुलंब्री या ठिकाणी आलेलो आहे आणि सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आदर्श मुख्यमंत्री आपल्याला विनंती आहे की जसं मी शेतकऱ्यासाठी आवाज उचलला, माझ्यावर गुन्हा दाखल केला, तसं या तालुक्याचे आमदार आणि या तालुक्याचे आमदार पती अतुल चव्हाण यांनी 4000 कोटीचा घोटाळा केला। यांनी 250 कोटीचे स्कॅनर दुसऱ्याच्या टेंडरला मारून दिले। यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी ही मागणी घेऊन आणि आमच्यावर झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आम्ही अटक होण्यासाठी ऍडिशनल एसपी मॅडम यांच्या कार्यालयात पायी या ठिकाणी निघालेलो आहे आणि आता या फुलंब्री तालुक्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला जर का गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे करायला मी तयार आहे। शेतकऱ्यासाठी आवाज उचलणं जर का गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे घ्यायला मी तयार आहे। अरे शेतकऱ्यांसाठी फासावर देखील जायला मी तयार आहे। मात्र इथले आमदार आणि इथले आमदार पती 40-40 एकर जमिनी घेतात आणि इलेक्शन मध्ये 4-4, 5-5 कोटी रुपये खर्च करतात। हा खर्च ते कुठून करतात? ही संपत्ती त्यांनी कशी कमावली याच्यावर एसआयटी चौकशी सन्माननीय गृहमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ लावावी, अन्यथा ही रथ यात्रा ऍडिशनल एसपी मॅडम यांच्या तिथून मुंबईकडे रवाना होणार आहे। अतुल चव्हाण यांचा 70,000 कोटीच्या घोटाळ्यात देखील नाव आहे आणि पुन्हा 4000 कोटीचा घोटाळा केला आणि इथं फुलंब्रीला कारखान्याच्या बाजूला 40 एकर जमीन घेतली। या अतुल चव्हाणकडे एवढा पैसा आला कुठून? सत्तेची गुर्मी आली कुठून? आणि सत्तेच्या गुर्मीच्या पायी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आमच्यावर शेतकरी बांधवांवर गुन्हे दाखल करतात। त्यांच्या निषेधार्थ ही यात्रा फुलंब्री या ठिकाणी आली असताना या फुलंब्रीमध्ये आमचे सहकारी मित्र गणेश भैया सुरभये आमचा या ठिकाणी स्वागत सत्कार करणार आहे आणि अशी यात्रा या ठिकाणी पुढे निघणार आहे। चला भैया, आज आम्ही शेतकरी तर्फे आमच्या मंगेश भाऊला जाहीर पाठिंबा करतो। मंगेश भाऊ, तुम्ही फक्त सांगा, आम्ही शेतकरी म्हणून या अनुराधा अतुल चव्हाणला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही। या शेतकरी पुत्राचा या जनतेची एक कळकळीची विनंती आहे, फक्त मंगेश भाऊ तुम्ही सांगा या अनुराधा ताई चव्हाणला काय करायचं, आम्ही सगळे शेतकरी मिळून एक करून दाखवू। जय जवान, जय किसान, अतुल चव्हाणचं करायचं काय?